काही नेत्यांशी बोलणं पण झालं होतं आणि त्यांनी काही टाईम मागितलं होतं की आम्हाला इतकं टाईम द्या. आता आम्ही वाट बघून खूप वेळ काढलेली आहे. आता 8 तारखेला आमचे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब हे औरंगाबादला येणार आहे आणि त्या दिवसापासून आम्ही आमची इलेक्शनची प्रक्रिया सुरू करणार आहे. जे फॉर्म डिस्ट्रीब्युशन आम्ही थांबवले होते त्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे आणि त्याची एक प्रक्रिया असणार आहे. सगळ्यांनाच जे कोणाला निवडणूक लढायची आहे त्यांना जे जे अटी शर्ती देण्यात येईल त्याप्रमाणे ते फॉर्म घेऊ शकतात. कोणालाही मी पार्टीचा मोठा नेता खूप मोठा आहे मी कशाला फॉर्म घेऊ तसं काही चालणार नाही. सगळ्यांना त्या प्रक्रियेवरून पास व्हायचं आहे जायचं आहे. मी जेव्हा महाविकास आघाडीचे काही नेत्यांना बोललो होतो तर त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की हे अलायन्स आमचा झाला तर याचा जास्त फायदा तुम्हाला मिळणार आहे. कारण तुम्ही हे समजू नका की लोकसभामध्ये ज्या प्रकारे मुस्लिमांनी आपल्याला 2-2 तास लाईनमध्ये उभे राहून जे मतदान केलेले आहे तेच मतदान आपल्याला विधानसभेमध्ये मिळतील. कारण मागच्या 2-3 महिन्यामध्ये जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलेले आहे ते बघून मुस्लिम समाजाला कुठेतरी असं वाटतं की नाही रे बाबा हे सगळं लोक एकच थालीचे चट्टेबट्टे आहे. आपण सुरुवात केली तर गाजापूर ज्या घरामध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांच्या घरामध्ये घुसून ज्या प्रकारे तोडफोड करण्यात आली जाळफोड मारपीट करण्यात आली होती. त्याच्यानंतर ते विधान परिषदमध्ये जेव्हा 12 विधान परिषदे सीट होत होती कमीत कमी एक मुस्लिम त्याच्यामध्ये होता. आज अशी परिस्थिती आहे की एकही मुस्लिम नाही म्हणजे कोणीही एका मुस्लिमाला मत हे सीट द्यायला तयार नाही आहे. मग जे आपले लोकसभेमध्ये वक्फ बोर्डचा बिल आला होता त्याच्यानंतरही आपण बघितलं असेल की कशा प्रकारे मुस्लिमांच्या मतावर निवडून आलेले जे खासदार शिवसेनेचे होते ते बाहेर पडले. त्यावेळी कमीत कमी तिथे थांबले असते आणि आपल्या पार्टीचं काय स्टँड आहे जे काही असेल ते तिथे सांगायला पाहिजे होतं आणि खऱ्या अर्थाने ते विरोध करायला पाहिजे होतं. तसं काही केलं नाही. म्हणजे आणि त्याच्यानंतर हे रामगिरी नावाचा जे एक भोंदू बाबा जे आहे आणि त्याच्यानंतर हे नितेश राणे सारखे हे असे पिल्लू जे सोडण्यात आलेले आहे हे सगळं बघून कुठेतरी असं वाटतं की मुस्लिम समाजाला आता कळलेलं आहे की बाबा आपण सेक्युलर म्हणून आपल्याला मिळत काय आहे रिटर्नमध्ये आपल्याला काय मिळत आहे तर ते हे लोकांनी सगळं बघितलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं की आपण चर्चेमध्ये बसले असते तर जे कमीत कमी सीट्स आम्ही लढायला तयार होतो. कमीत कमी सीट्स ज्याच्यामध्ये आमचा खूप चांगला प्रभाव आहे ते सीट्सवर आम्ही लढायला तयार होतो. पण तसा काहीही त्यांच्याकडून प्रतिसाद आलेला नाही आहे. आता आम्ही आमचा निर्णय घ्यायला इंडिपेंडंट आहे आणि जे काही आता डिसिजन घ्यायचं आहे 8 तारखेपर्यंतही त्यांना हे आहे की 8 तारखेला अवैसी साहेब येणार आहे. त्यांच्याकडून काही चांगला प्रतिसाद तर आजही आम्ही त्यांच्यासोबत बसायला तयार आहे. पण एकदा स्पष्ट करून टाका की तुम्ही आम्हाला पाहिजे का नाही पाहिजे असेल. नाही पाहिजे असेल तर एकला चलोरोची आमची तयारी आहे. मग जेव्हा आम्ही एकला चलायला सुरुवात करणार मग त्यावेळी निकालाच्या नंतर आमच्यावर बोट दाखवू नका की तुमच्यामुळे हे पडलं यांना इती मत मिळाले होते त्यांना इती मत मिळाले होते. एका अर्थाने तुम्ही आम्हाला एक मेसेज देत आहे की नाही आम्ही तुम्हाला घेणार नाही कारण तुमची काही ताकद नाही आहे महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही तुम्हाला घेत नाही हे एक मेसेज तुम्ही देत आहे. मग आमची ताकदच नाही आहे तर तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. मग मी 100 सीट्सही लढू शकते 200ही लढू शकते पूर्ण 288वरही आम्ही लढू शकतो आणि आमची तशा प्रकारे तयारीही झालेली आहे. दुसरा म्हणजे रामगिरी नावाचा जे भोंदू बाबा ज्याला आमचा पूर्ण विश्वास आहे की एकनाथ शिंदे साहेब जो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे
एका जाती धर्माचे मुख्यमंत्री नाही आहे. हे अशा प्रकारच्या पिल्लूंना त्यांनी सोडलेले आहे. नाहीतर त्यांचं कोणत्याही कारण नाही होतं की त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात, त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे, असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना, तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके. हे मुख्यमंत्रीसारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही. ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. आणि जे महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे, ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या नावाने, त्यांचा 1% गुणही आपल्यामध्ये नाही आहे. त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले, ज्या दिवशी तुम्ही हे अशा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते. मग त्याच्यानंतर काय झालं? 58 FIRs देशमध्ये रजिस्टर करण्यात आलेले आहेत त्या भोंदू बाबाच्या विरोधात. 58 म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला, 1 FIR, 2 FIR, 4 FIR होऊ शकतं, पण 58 FIRs रजिस्टर झालेले आहे. हे 3 दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे. बहुतेक आजपर्यंत ते 60पर्यंत गेलेला असेल, 65पर्यंत गेलेला असेल. म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे, त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे, म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात FIR रजिस्टर होत आहे. आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे. आणि घेणार कशा? कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे. त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे, चांगली पोस्टिंग पाहिजे. मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ? कशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंगमध्ये नाही तर आपल्याला गडचिरोलीला पाठवणं, तर गप्प बसलेले आहे. कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे. मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे FIR रजिस्टर करत आहे. मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी या पिल्लीला सोडलेले जे आहे, त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे, त्याच्या विरोधातही काही करायचं नाही. आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कोणी करत असेल तर आपला वेळ FIR रजिस्टर करण्यामध्ये घालू नका. कारण आपल्याला स्पष्ट झालेला आहे की हे पोलीस नाही आहे, हे वर्दीमध्ये बसलेले RSSचे, भारतीय जनता पार्टीचे, एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे. म्हणून तुम्ही तुमचा जे कर्तव्य आहे, आपल्याला माहीत नसेल का विसरलं असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलीसची नोकरी घेण्याच्या वेळी, त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं. मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? पोलीस कारवाई करत नाही, मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपवण्यासाठी येत आहे. मग 2 ऑर्गनायझेशन्स बॉम्बे हायकोर्टमध्ये रिट फाईल केली. हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूक हडताळवर बसलेले आहे, हंगर स्ट्राईकवर बसलेले आहे, वातावरण बिघडण्याची शक्यता आहे. 58 FIRs रजिस्टर झालेले आहे. पोलीस अद्यापही त्यांना काही कारवाई केली नाही, अरेस्ट केलं नाही. बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो. वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी. पण जे जजेसचे ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटले की मुंबई पोलिसांनी सायबर क्राईमची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका. हे ऑर्डर आहे. मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही, तर जजेसचं असं म्हणणं होतं की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही. नाही, हे दबाव नाही होतं, हे दबाव नाही आहे. जेव्हा पोलीस आपला कर्तव्य
बजावण्यामध्ये अपयश ठरतो, मग आम्ही न्याय प्रणालीवर विश्वास ठेवून आपल्याकडे येतो की तुम्ही पोलिसांना आदेश करा की 58 FIRs रजिस्टर झाल्यानंतरही हे हरामी माणसाला कशाने अरेस्ट करण्यात आलेले आहे, त्याच्यावर का कारवाई करण्यात आलेली नाही आहे. म्हणजे काय स्पष्ट झालेलं आहे की मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्रामध्ये सत्तामध्ये बसलेले लोक, आज महाराष्ट्राचं चित्र बघा, कुठे ना कुठे त्यांना दंगल घडवायची आहे म्हणून अशा प्रकारच्या प्रवृत्तींना मार्केटमध्ये सोडण्यात आलेलं आहे. एक इन्सिडेंट होत नाही तर दुसरा होत नाही तर तिसरा होत नाही तर चौथा. मी तर सगळं जे सेक्युलर माइंडेड लोक आहे, मुस्लिम समाजातले जे तरुण आहे, त्यांना धन्यवाद देतो की आज इतका होऊन सुद्धा, इतका ऐकून सुद्धा, काय देश माझा नाही आहे, हे महाराष्ट्र माझा नाही आहे, की फक्त हे मुर्गी चोराचं आहे, हे चिल्लू पिल्लूचं जे आहे, हे सेमडे पोट्टे जे मार्केटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडलेले आहे, त्यांना काय वाटतं की आम्ही काही करू शकत नाही. आता ऐका, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, सत्ता येतं जातं, तुम्हालाही एक दिवस घरी जायचं आहे. तुम्ही काही कारवाई करत नसेल आणि तुम्हालाही वाटत असेल की तुम्ही पोलिसांना आदेश दिलेले आहे की कोणत्याही प्रकारच्या कारवाई आम्ही करू देणार नाही, इसके बाल को भी हम धक्का नहीं लगने देंगे, तर ऐका हो एकनाथ शिंदे साहेब, 5 दिवसाचा टाईम देतो तुम्हाला, महाराष्ट्राची सरकारला 5 दिवसाचा टाईम देतो. या 5 दिवसामध्ये हे हरामखोराविरोध अगर आपण कारवाई केली नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासमध्ये इतका मोठा रॅली घेऊन मी मुंबईला येणार आहे. पूर्ण महाराष्ट्रातून मोठी रॅली घेऊन तुमच्याकडे येणार आहे आणि तुमच्यासाठी मी कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची पुस्तक आणून तुम्हाला भेट करणार आहे. तुमच्या कुणाच्या बापाची जागीर नाही आहे हे महाराष्ट्र राज्य. नियम आहे, कायदे आहे, कानून आहे. कोणीही कुठे राहायचं, काहीही बोलायचं, आम्ही गप्प राहायचं, म्हणजे हेच झालेली आहे. कोणीतरी कुठे उभे राहतो, शिव्या देतो, घाणेरडी प्रकारची भाषा वापरतो. दुसऱ्या दिवशी मुस्लिम समाजाचे नेते जाऊन मेमोरंडम कलेक्टरला, कमिशनरला फोटो घेतं, यूट्यूबवाल्याला बोलवतो. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, आम्ही निषेध केला त्याचा. ज्या भ्रष्टाचारामुळे ते पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पडला, भ्रष्टाचारामुळे, कशा महाविकास आघाडीचे सगळे नेते रस्त्यावर आले. मुस्लिम समाजातले मुंबईचे आमदार ते आरिफ नसीम खानला बघून मला असं वाटत होते ते आता रडायला सुरुवात करणार आहे. का रे बाबा, तुम्हाला इतकी लाज नाही वाटली जेव्हा तुमच्या पैगंबर मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बाबतीत ते हरामखोरांनी बोललं तर आपल्याला काही वाटलं नाही. अरे आम्हीही निंदा करतो जे गोष्टी घडलेली आहे. आता तुमच्यामध्ये हिम्मत असेल, जे महाराष्ट्राचे जे मुस्लिम नेते आहे, आपल्याला स्वतःला मुस्लिम म्हणणारे, एक दिवस कुठेतरी मुंबईमध्ये तुमचे जे बाप बसलेले आहे ना, ते शरद पवार साहेब असू द्या, उद्धव ठाकरे साहेब असू द्या, काँग्रेसचे नाना पटोले असू द्या, हे सगळ्यांना घेऊन एक दिवसाचा आंदोलन मुंबईमध्ये करा. आम्हालाही बोलायचं असेल तर आम्ही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊ. आणि तसा करत नसेल, फक्त जाऊन मेमोरंडम, मी बघितलं वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सोबत असलम MLA, अमीन पटेल, मग त्याच्यानंतर आरिफ नसीम, काही टोप्या घालणारे लोक राजनीतीशी संबंधित, मेमोरंडम देऊन संपला विषय. आली आपली फोटो पण आली, मीडियामध्ये बाईट पण दिलं, यूट्यूबवाल्यांना बोलावून चांगला आपला राग तुम्ही त्या कारणाने दाखवले, तेच राग तुम्ही रस्त्यावर येऊन दाखवा. आणि नाही करत असेल तर ते सगळे मुस्लिम नेते मुंबईचे जे आहे ना, त्यांच्यासाठी मी घुंगरू पाठवणार आहे.
पैरों में घुंघरू बांधो और अपने नेताओं के सामने है तो ठुमके लगाओ, नाचो। एक हद होती है बात करने की, एक हद होती है किसी भी चीज़ की। आज अगर इनके ऊपर अगर कार्रवाई नहीं होती कि सड़क चलने वाला लड़का है तो आपकी जात पे, आपके धर्म पे, हम किसी के भी धर्म के ख़िलाफ़ नहीं है, हम किसी भी मज़हब के ख़िलाफ़ नहीं है, हम किसी भी भगवान के बारे में गलत शब्दों का इस्तेमाल नहीं करेंगे। लेकिन अब वक्त आया है, अगर सरकार चाहती है कि हमने सड़क के ऊपर आना तो सुन ले सरकार, हम सड़क पे आने के लिए भी तैयार है। और ये भी सुन लो, अगर तुम रोक सकते हैं तो रोक लो। 5 दिन का टाइम, 6ठे दिन हम बैठेंगे, ऐलान करेंगे कि कौन सा दिन हम यहाँ से निकलेंगे। तब तक मैं महाराष्ट्र के वो तमाम मुसलमानों से अपील करूँगा जो अपने नबी से, अपने रसूल से मोहब्बत करते हैं, अपने गाड़ी घोड़ों का इंतज़ाम करिए। 5 दिन के बाद आपको बताया जाएगा कि सड़क के ऊपर कैसा निकला जाए, मुंबई की तरफ कूच कैसा किया जाए करके। कायदे से देश चलता है, महाराष्ट्र के अंदर कायदा है, कोई गुंडा राज नहीं चल रहा है। और आप डराने का है तो किसी और को डराइए। हमने बहुत सह लिए है आपकी आवारागर्दी, आपकी ये गुंडागर्दी, आपके छोड़े हुए ये पिल्लू। इतना सा है वो, आणि बोलतो की मी गब्बर आहे करके। अरे तुझी हाईट काय, तुझ्या बोलण्याचा बोलायलाही येतं का? आणि एकटा सोबत, आपल्या सोबत 5-5, 6-6 गाड्यांच्या बाउन्सर्स, पोलीसवाले घेऊन फिरतात। तू काय हिंदू धर्माचं संरक्षण करणार आहे? तुझी स्वतःची लायकी आहे का स्वतःचं संरक्षण करण्यासाठी? मशिदीमध्ये घुसून मारणार। आता तुला मी सांगतो, तुझ्यामध्ये हिम्मत आहे ना, मशिदी तर सोडा। आमचे मित्र आहे ना जरांगे पाटील साहेब, त्यांची सभा महाराष्ट्रामध्ये कुठेही, जरांगे पाटील साहेबांची सभामध्ये तू तुझा फौज फाटा घेऊन तिथे एकदा जाऊन बघा। तू परत येतो का कसा ते तुझ्या समाजातले लोक तुला दाखवून देईल। दुसऱ्या समाजाच्या बाबतीत बोलूच नको तू। जरांगे पाटीलांच्या सभेमध्ये तू जाऊन एकदा असं चक्कर मारून ये। तू खूप मोठा आहे ना गब्बर, तर दुसऱ्यांच्या धर्माबाबत, जातीच्या बाबत बोलूच नको तू। तर अशा परिस्थितीमध्ये आज मी सर्व राजनैतिक पक्षांना हे सांगतो की आज जे मी आवाहन करत आहे, मी एका राजनैतिक पक्षाचा सदस्य म्हणून हे करत नाही। मी तुमच्या धर्माचा आदर करतो, तुम्ही माझ्या धर्माचा आदर करा। आणि आदर करत नसेल तर कमीत कमी याच्या बाबतीत वाईट बोलू नका। मी तुम्हाला सांगत नाही की तुम्ही तुमच्या माझ्या धर्माचा पालन तुम्ही करा। तुम्हाला हे लोकशाही आहे, संविधानाने अधिकार दिलेला आहे कि मला ज्याला पूजायचे आहे, मुझे जिसकी इबादत करना है मैं करूँगा। बोलण्यासारखा माझ्याकडेही खूप आहे, असं समजू नका की आमच्या तोंडात नाही आहे काही बोलण्यासारखं। महाराज, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपली स्वतःची जरा काळजी घ्या। महाराष्ट्र सरकार, त्यांच्या बोलण्यावरूनच तुम्ही हे वक्तव्य केले होते। कुठेही काही झालं नाही, रोष आहे लोकांचा, तक्रार केली। पण मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो, त्या महाराजाला Z+ सिक्युरिटी द्या। त्याचा जीव वाचवण्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घ्या। आम्ही काही करणार नाही। महाराज, तुम्हाला आम्ही सांगतो, हे लोक आपली कुर्सी ठेवण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाऊ शकते, ज्यांच्या बोलण्यावर तुम्ही हे सगळं नाटक केलेले आहे। तुमच्याही जीवाला ते धोखा देऊ शकतो। महाराज, आज के बाद रात में जब सोएंगे और कहीं से भी खट की आवाज़ अगर आई तो हम कहीं पर भी नज़र नहीं आएंगे। लेकिन हो सकता है कि महाराष्ट्र की सरकार तुम्हें ख़त्म करके वो इल्ज़ाम हमारे गले के ऊपर भी डालने के लिए कम नहीं करेगी।
इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राची सरकार गेलेली आहे. म्हणून त्याला Z+ सेक्युरिटी किंवा हायेस्ट सेक्युरिटी जे देता येतील कृपा करून त्यांना द्या. आणि महाराज बोलले तुम्ही, पण आपल्या लोकांपासून थोडासा सावध राहा. आता बहुतेक ते करतील, जसं त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला की द्या. इस्लाम धर्माच्या विरोधात एका प्रवचनामध्ये तुम्ही जितकं बोलता येतं तुम्हाला ते बोला, आम्ही तुम्हाला काही करणार नाही, उलट तुम्हाला चांगली सुरक्षा देणार. हे लोक तुमच्या जीवाच्या मागे पण पडू शकतं महाराज. आम्ही काही करणार नाही, आम्ही तर संविधानाला आणि कायद्याचं पालन करणारे लोक आहे. आम्ही नाही तुमच्या जवळच येणार नाही आहे. आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की अशा प्रकारचे हे जे छोटे मोठे पिल्लूंना सोडलेले आहे त्यांना सांगतो की गब्बर जे कॅरेक्टर होतं ना ते शोले फिल्मचा होता. त्या शोले फिल्ममध्ये धरम आणि वीरू पण होते, जय वीरू. तर त्या दोघीपैकी मी एक आहे. आणि गब्बरचा काय हाल झाला होता त्या फिल्ममध्ये बघितलं नसेल तर आज रात्री घरी बसून शोले फिल्म बघा, तुला कळेल की वीरूने गब्बरचा काय हाल केलं होतं. हे एकदा बघू. आता आम्हाला जे सांगायचे होतं आम्ही सांगितलेले आहे. आणि मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्राचे सर्व लोकांनी 5 दिवसामध्ये आपली सगळी तयारी करून ठेवा. आपल्याला मुंबईकडे कूच करायचं आहे, मुंबईकडे धावा बोलायचा आहे. काही नाही, आपल्याला फक्त जाऊन जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं आहे त्यांना संविधानाची एक पुस्तक भेट करायची आहे. आणि जे पोलिसांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यासाठी आम्ही फ्रेम करून जे वचन आपण ते वर्दी घालताना IPSची वर्दी घालताना जे वचन घेतलं होतं त्याची प्रत आम्ही पोलिसांनाही पाठवणार आहे. हे राज्य आपल्याला सगळ्यांना नियमाप्रमाणे चालवायचं आहे, गुंडागर्दीप्रमाणे चालवायचं नाही आहे. तुम्ही जय आहात. मी कुणाला धमकी दिली? मी माझ्या वतीने काही बोलत नाही सर. माझ्या वतीने कुठल्याही प्रकारची धमकी मी दिले नाही, स्पष्ट करून देतो. मी फक्त त्यांना अलर्ट करतो की जे लोक सत्ता टिकवण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतं तर एका माणसाला त्याचा जीव घेणं हे सरकारला काहीही इतकं मोठं आहे नाही. हे माझ्या वतीने काहीही धमकी नाही आहे. मी फक्त त्यांना अलर्ट करतो, आपल्या लोकांपासून कृपा करून तुम्ही अलर्ट राहा. रामगिरी महाराजांबद्दल 58 तक्रारी आहेत तुम्ही आता सांगितलं. 58 3 दिवस अगोदर होते. गृहमंत्र्यांशी तुम्ही काही बोलले का? कारवाईबाबत कारवाई झाली नाही, रोष आहे. तुम्ही MIMचे प्रमुख आहात राज्यातले, तुम्ही काही बोलणं तुमचं झालंय नाही. असा घाणेरड्या प्रवृत्तीचे नेत्यांना मी ज्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब आले होते त्याच्या पीठ थपथपण्यासाठी मी सांगितलं होतं की साहेब मी मुख्यमंत्रीच्या पदाचा आदर करत होतो, पण आज एकनाथ शिंदे नावाच्या माणसाचा मी आदर करायला बंद केलेला आहे. आणि मला नाही वाटतं की एकदा गृहमंत्री पदाचा पद घेतल्यानंतर इम्तियाज जलीलने त्यांना सांगावं की बाबा हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याला कळत नसेल तर कृपा करून गृहमंत्री पदावर खाली उतरा, कोणी दुसऱ्याला संधी द्या. जाणीवपूर्वक काही नेते राज्यातील वातावरण खराब व्हावं यासाठी विधानं करतायत का, की निवडणुका समोर आल्या म्हणून हे जाणीवपूर्वक पिल्लू सोडलं जातं? ते 100% म्हणजे आता सिद्ध झालेलं आहे. आणि याच्यामध्ये फक्त मी जे सत्तामध्ये बसलेले आहे त्यांना दोष न देता जे विरोधी पक्षामध्ये बसलेले आहे त्यांचीही इतकी जबाबदारी आहे. बाई माझ्या धर्माच्या बद्दल बोलल्यानंतर इतके सारे जे मुस्लिम नेते वेगवेगळ्या पार्टीमध्ये आहे त्यांना राग नाही आला का?
त्यांना हे कधी आपल्या नेत्याला विचारण्याचा वेळ आली नाही का की बाबा एकदा आमच्यासाठीही रस्त्यावर बसू? नाहीतर काय लावलं काय तुम्ही हां की कोणीतरी नेता येतो असा DGला पत्र आपल्याकडे पण हे चलन आहे. पोलीस स्टेशनामध्ये जाऊ, पोलीस कमिशनरांना मेमोरंडम देताना, फोटो काढताना, मग बाहेर यूट्यूबवाले आहे, मीडियावाले उभे आहे, आपला रोष व्यक्त करायचं, सोशल मीडियावर व्यक्त करायचं. हे अशा पिल्लूंना आज तुम्ही कंट्रोल नाही केले तर उद्या रस्त्यावर चालणारा माणूस जे आहे ना ते एकमेकांच्या धर्माच्या बाबतीत ते कोणत्या शब्द वापरतील आज आपण हे बोलू शकत नाही. म्हणजे आज जे नियम आहे, कायदा आहे, त्याचं पालन करा ना तुम्ही. म्हणजे याच्यापेक्षा काय दुर्दैव असू शकतो की हायकोर्ट म्हणतो की ते फक्त काढून टाका. एक लाईन हायकोर्टाने म्हणायला पाहिजे होतं की असा प्रकारच्या कोणत्याही जाती धर्माच्या बाबतीत कोणीही बोलू नये. ते आमच्यावरही निर्बंध आला असतं. काढून टाका. तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही. आम्ही आलो कशाला, हायकोर्टामध्ये गेलं कशाला की पोलीस कारवाई करत नाही. कधी झालं हे प्रकरण? मी सगळं सविस्तर सांगितलं ना. वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी. आम्ही ज्युडिशरीचा आदर करतो. पण इतकं बोलून चालतं का काम की पोलीस, मुंबई पोलीस सायबर सेलचा मदत घ्या आणि ते त्याचं जे स्टेटमेंट आहे, वक्तव्य, तर सोशल मीडियावर काढून टाका. आणि जेव्हा त्यांना हे सांगण्यात येते की खूप सारे लोक भूक हडताळवर बसलेले आहे, वातावरण खराब होऊ शकतो, तर तुम्ही आमच्यावर दबाव टाकू नका. नाही, दबाव टाकण्यासाठी नाही आले होते. आम्ही तुमच्याकडून न्याय मागण्यासाठी आलेले आहे. आणि खरं तर बघायचं असेल तर अशा मुद्द्यावर कोर्टानी, सुप्रीम कोर्टानीही, हायकोर्टानीही स्व मोटो ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं. विचारायला पाहिजे होतं की हे काय चाललेलं काय आहे. म्हणजे आज हे जे वक्तव्य यांनी केलेले आहे, हे सेमडा जे हे आहे, तसं वक्तव्य मी केलं असतं तर बऱ्याच बाबतीत कोर्टही बाहेर दिसल्यासारखे, कोर्टही बाहेर निकाल दिल्यासारखं दिसते बऱ्याच. आता काय आहे की आमचा ठीक आहे, आम्ही एक आदर करतो जेव्हा बोलतो ना आम्ही, तर मला एक नागरिक म्हणून तर हे होतो ना की आपण कुठे चाललेले आहे. आम्ही मग न्याय कुठं आम्ही नेत्यांकडे गेलं, जे सगळ्यात वरच्या कुर्सीवर बसलेले आहे तेच बोलतो की नाही तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही. पोलीस काही करत नाही आणि न्यायाकडे गेलं तर न्याय म्हणतो आमच्यावर दबाव टाकू नका. शिंदेंनी महाराष्ट्राचा UP बिहार केलाय का? नाही, ते खूप चांगलं राज्य झालेलं आहे. कशाला आपण आता UP बिहारचे लोक काय म्हणू लागले का कुठे काय झालं ना की हे काय महाराष्ट्र आहे का? तिकडचे लोक आता हे बोलू लागले. महाविकास आघाडी सोबत आता तुम्ही चर्चा बोलली आहे तर ती दारू बंद झाली आहे. कुठली? महाविकास आघाडी सोबत चर्चा नाही, 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे. आमची तयारी पूर्ण झालेली आहे. समजा त्यांच्याकडे काही संकेत नाही आले, 3-4 दिवस राहिलेले आहे, त्यांच्याकडे काही संकेत नाही आले तर आमच्या फॉर्म डिस्ट्रीब्युशनची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहे. मग एक गोष्ट स्पष्ट की पराभव झाल्यानंतर माझ्यावर बोट दाखवू नका. तुम्ही किती ठिकाणी फॉर्म डिस्ट्रीब्यूट करा? मग कितीही त्याच्यामध्ये काही नाही. पॉलिटिकल पार्टी नो नाही, असं नाही आहे. मग 288 का नाही लढू मी? माझी तर काही ताकद. महाविकास आघाडी जर नसेल तर इतर कोणासोबत काही आहे का? आतापर्यंत कोणी नाही आहे. कोणत्या नेत्यासोबत तुमचं स्वतःचं ठरलं? कसलं? तुमचं स्वतःचं काही माझा? अरे माझ्यापेक्षा माझा पार्टीचा खूप महत्त्वाचा आहे. इम्तियाज जलील महत्त्वाचा नाही आहे सर. असं नाही. शेवटी पार्टी महत्वाची तर माणूसही महत्वाचा. माणसाशिवाय पार्टी किती? ते 8 तारखेला ओवैसी साहेब येणार आहे आणि ओवैसी साहेब याच्या बाबतीत निर्णय घेते. 8 तारखेला तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की इम्तियाज जलीलचं काय आहे फ्युचर, त्यांना काही मिळणार का नाही मिळणार का. तुमची तयारी काही ना काही असेल ना? आमच्याकडे काही तयारीची आवश्यकता नसते. आता इलेक्शन लढलेलं आहे आम्ही. काही सांगता येईल. महाविकास आघाडीचा काही अगर पास होता तो ये नौबत ना प्रकाश अम्बेडकर ने कोई बिल पास नहीं होने. कहाँ है बिल? लेके आइए, बताइए.
पास करने के लिए उन्होंने कहाँ है बताइए, बिल लेके आइए। कोई भी आपको कुछ भी कहेगा और आप उसका सुन लेंगे, बिल की कॉपी बताइए कहाँ पे है करके डालिए सोशल मीडिया के ऊपर। बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब ने पार्लियामेंट के अंदर खड़े रहकर ये मांग की थी कि आप इस तरह के बिल का ये करिएगा। कोई भी कुछ भी बोल रहा है और अपने उसके ऊपर बिल की कॉपी दीजिएगा कहाँ पे है करके। मैं तो पार्लियामेंट के अंदर हूँ ना, वेबसाइट के ऊपर, और ये महाराष्ट्र के हद तक का नहीं रहता है। बिल अगर आएगा तो सेंट्रल लेवल के ऊपर आना चाहिए, सेंट्रल लेवल का बिल बनेगा, राज्य का बिल नहीं बनेगा। सर तुम्ही सर्व काही ओवेसीवर सोडतायत की ते आल्यानंतर ठरवतील 288 लढवायची की नाही लढवायची, कोणासोबत अलायन्स करायचं, पण इम्तियाज जलील विधानसभेत दिसतील का मोर्चात दिसतील पुढची 5 वर्ष? नाही तुम्ही काहीच बोलत नाही. मोर्चा खूप महत्त्वाचा आहे। असे कितीही पद येणार जाणार, पण आज जे महाराष्ट्रामध्ये जे परिस्थिती निर्माण झालेली आहे, मला असं वाटतं की कोणीतरी हिम्मत करून मर्दसारखा, नाहीतर मी मुंबईचे सगळे नेते जे आहे ना मुस्लिम समाजातले, त्यांना घुंगरू पाठवणार आहे। करा ठुमके त्यांचं तुमच्या नेत्यासमोर। निलेश राणे पोलिसांना धमक्या देतात, नितेश राणे मुस्लिमांना धमक्या देतात। आता याच्यातून स्पष्ट होतं ना बाबा की कोणी त्याला पाठवलेले आहे। मग पोलिसांनी हे विचार करायला पाहिजे की आमची गरिमा, आमच्या रेप्युटेशन या माणसामुळे, आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोललेले आहे की आमचे जे पिल्लू सोडलेले आहे त्यांच्या बाबतीत काही करायचं नाही, ते बिचारे काय करतील? पण जसा मी आज निर्णय घेतला ना, एक तरी अधिकारी उभे राहा, ठोकून काढा त्याला। काय कशा प्रकारे ते पोलिसांच्या बायकोंच्या विरोधात बोलत आहे? अरे तुसा पण काय म्हणजे त्याचं 5 दिवसानंतर मुंबई जाम करणार आहात का? 5 दिवस आम्ही देतो, त्यांच्यावर कारवाई झाली नाही, 6व्या दिवशी पूर्ण महाराष्ट्राची मीटिंग कॉल करणार आहे आणि त्याचा डेट फायनल करून महाराष्ट्राने इतकं मोठा मुंबईकडे कूच करणारी रॅली बघितलं नसेल। मुंबई जाम होईल। कारण इश्यू असा आहे की ज्याच्यामध्ये कोणीही कॉम्प्रोमाइज करायला तयार नाही आहे। काही असेल जे जे नेते आहे ना उसके अंदर, ज्यांना आपला अजित पवार सोबत एक फोटो पाहिजे, देवेंद्र फडणवीस साहेब सोबत फोटो पाहिजे, आता तो उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत पण भगवे घालून फिरत आहे। ते लोकांना सोडलं तर सामान्य मुस्लिम समाज या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज करणार नाही। सर एवढा मोठा तुम्ही मुंबई दिशेने घेऊन जायचं म्हणता, नाशिकची घटना आपण आताच पाहिली, नवीन जुनी नाही ती त्या ठिकाणी कशी, पण ह्या तुमच्या रॅलीमध्ये जर काही तगाफटका झाला तर याची जबाबदारी कोण? मी देतो ना तुम्हाला 5 दिवस टाईम देतो ना तुम्हाला, आणि मी खोटं बोलत असेल, मी काय नियमाच्या बाहेर जाऊन बोलत असेल, मी काय म्हटलं की मी तुम्हाला फक्त येऊन संविधानाची पुस्तक भेट करणार आहे। जे तुम्ही विसरलेले आहे की हे देश संविधानाने चालणार आहे, तुमच्या गुंडागर्दीमुळे चालणार नाही आहे। ते संविधान तुम्हाला देण्यासाठी, आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही रे बाबा मुंबईमध्ये खूप गर्दी होणार, आम्ही कशा कंट्रोल करणार, मग तुमची जबाबदारी 5 दिवसामध्ये काहीतरी कारवाई करा, नाहीतर आमची तयारी आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।